अधिक मास 2026 धोंड्याचा महिना. अधिक मासामध्ये कोणत्या चुका टाळाव्या, नाहीतर आयुष्यभराचे भोग भोगावे लागतील. अधिक मासामध्ये काय करावे आणि अधिक मासामध्ये काय टाळावे हे सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, 2026 मध्ये येणारा अधिक मास म्हणजेच धोंड्याचा महिना हा जवळ आलेला आहे. तर हा महिना अत्यंत पवित्र व पुण्यदायी काळ मानला जातो. पण मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का, या महिन्यात काही गोष्टी केल्यास त्याचं पुण्य मिळतं आणि काही चुका जर आपण केल्या तर त्याचे वाईट परिणामही आपल्याला भोगावे लागू शकतात. म्हणूनच आजच्या या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत अधिक मासामध्ये नेमक्या कोणत्या चुका टाळाव्यात आणि अधिक मासामध्ये कोणत्या गोष्टी नक्कीच कराव्यात, याचं पुण्यफळ शुभफळ आपल्याला मिळत असतं. तर हे सर्व जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी एक महत्वाचा उपाय सांगणार आहे जो तुमचे भाग्य म्हणजेच तुमचं थांबलेलं नशीब उजळू शकतं किंवा तुमचं भाग्य बदलू शकतो. तर हा अत्यंत प्रभावी उपाय आहे. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जावो हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करून आजच्या या आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी व्हिडिओला एक लाईक अवश्य करा व आपल्या मराठी रोहिणी किचन या आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील जरूर करा, कारण आपण आपल्या चॅनलवरती असेच नवनवीन व माहितीपूर्ण व्हिडिओ आणत असतो. व कमेंट बॉक्स मध्ये जय श्री हरी किंवा जय माता लक्ष्मी नक्की लिहा. तर मित्रांनो, यंदा 2026 मध्ये अधिक मास म्हणजे धोंड्याचा महिना आलेला आहे. तर धोंड्याचा महिना म्हणजेच अधिक मास 17 मे 2026 या दिवसापासून सुरू होणार आहे आणि समाप्ती 15 जून 2026 या दिवशी अधिक मासाची म्हणजेच धोंड्याच्या महिन्याची समाप्ती होणार आहे. आणि अधिक मास धोंड्याचा महिना हा दरवर्षी येत नाही, तर तो 3 वर्षांनी हा अधिक मास एकदाच येतो. म्हणजेच हा अधिक मास 3 वर्षांनी येतो. तर बघूया नेमकं अधिक मास म्हणजे नेमकं काय, याचा काय अर्थ. तर अधिक मास म्हणजे काय? अधिक मास म्हणजे आपल्या हिंदू पंचांगानुसार येणारा एक अतिरिक्त म्हणजेच एक्स्ट्रा महिना. तर हा महिना साधारण 3 वर्षांनी एकदाच येतो. या महिन्यात भगवान श्री हरी विष्णू यांचा महिना म्हणून हा महिना मानला जातो आणि म्हणूनच या काळामध्ये पूजा, जप, दान, व्रत यांना विशेष महत्व दिलं जातं. खास करून आपल्या महाराष्ट्रामध्ये या अधिक मासाला धोंड्याचा महिना असं देखील संबोधतात. तर तुमच्याकडे नेमकं काय म्हणतात हे देखील मला कमेंट करून नक्की कळवा. अधिक मास म्हणजे ज्योतिष आणि खगोलशास्त्राचे याला एक कारण आहे. आपले हिंदू कॅलेंडर एक चंद्रवर्ष आणि सौर वर्ष अशा दोन पद्धतीने चालते. चंद्रवर्ष हे 353 दिवसाचे असते आणि सौर वर्ष 365 दिवसाचे असते. या 2 वर्षामध्ये सुमारे 11 दिवसांचा फरक पडतो आणि हा 11 दिवसांचा फरक भरून काढण्यासाठी प्रत्येक 3 वर्षांनी अधिक मास म्हणजेच धोंड्याचा महिना हा अतिरिक्त महिना जोडला जातो आणि म्हणूनच याला अधिक मास म्हणजेच धोंड्याचा महिना असं देखील या महिन्याला म्हणतात. तर हा धोंड्याचा महिना अत्यंत शुभ व पवित्र काळ मानला जातो. मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार या अधिक महिन्याला कोणताही स्वामी नसल्याने भगवान श्री हरी विष्णूंनी या महिन्याला आपले स्वतःचे नाव देऊन पुरुषोत्तम मास केले आहे. तसेच या महिन्याचे महत्व देखील दुपटीने वाढविले आहे. त्यामुळे या महिन्यामध्ये केलेले जप, तप, व्रत याचं आपल्याला दुपटीने फळ मिळत असतं, कारण हा अतिशय शुभ महिना मानला जातो. अधिक मासामध्ये कोणत्या गोष्टी करणे टाळावे आणि कोणत्या चुका करणे आवर्जून नक्की टाळा हे सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. एक, शुभ कार्य टाळणे. अधिक मासामध्ये लग्न, गृहप्रवेश, मुहूर्त यासारखी शुभ कार्य टाळली जातात, कारण हा काळ आध्यात्मिक साधनेसाठी असतो. त्यामुळे अशी शुभ कार्य टाळावीत. 2,
घरामध्ये किंवा इतर ठिकाणी वादविवाद करणे, राग. या अधिक महिन्यात राग करणे, भांडण करणे, वादविवाद करणे, क्लेश करणे यापासून दूर राहावं. या मासामध्ये मन शांत ठेवणं खूप गरजेचं आहे. 3. मांसाहार किंवा मद्यपान करणे. मांसाहार करणे, मद्यपान करणे आणि तामसिक आहार ग्रहण करणे टाळावा. या महिन्यामध्ये सात्विक फलाहार घ्यावा. 4. दान न करणे. अधिक मासात दान करणं अत्यंत पुण्यदायी आणि शुभ मानलं जातं. दानाचं खूप महत्व आहे. या महिन्यात दान केल्याने भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची कृपा लाभते. यामुळे तुम्हाला अक्षय पुण्याची प्राप्ती होत असते. पण जर तुम्ही या महिन्यामध्ये दान न करणं ही चूक मोठी करत असाल तर ही मोठी चूक मानली जाते. म्हणून या अधिक मासामध्ये तुमच्या ऐपतीप्रमाणे थोडंफार का होईना दान हे अवश्य करा. तर दान न करण्याची ही होणारी मोठी चूक या महिन्यामध्ये तुम्ही चुकूनही करू नका. 5. देवपूजा टाळणे. मित्रांनो, या अधिक महिन्यात पूजा, जप, पाठ न करणं हे देखील टाळणं हे सर्वात अगदी साधी वाटणारी पण अत्यंत महत्वाची व मोठी चूक आहे. आपण दररोज देवाचं स्मरण करणं हे अत्यंत गरजेचं आहे. अधिक मासामध्ये ही होणारी मोठी चूक नक्कीच टाळा. मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी व्हिडिओला एक लाईक केलं नसेल तर नक्की करा. चूक नंबर 6. अधिक महिन्यामध्ये लग्न करणे, नामकरण करणे, गृहप्रवेश करणे, भूमिपूजन करणे, वास्तुशांती करणे, कान टोचणे यासारखी शुभ आणि नवीन कार्याची सुरुवात करणे किंवा एखादा नवीन व्यवसाय सुरू करणे, एखादं नवीन काम सुरू करणे हे टाळावे. या महिन्यात या गोष्टी म्हणजेच नवीन किंवा शुभ कार्याची सुरुवात करणे चुकून देखील करू नये. तर या गोष्टी अधिक मासामध्ये नक्कीच टाळा. तर मित्रांनो, अधिक मासामध्ये नेमकं काय करावं हा देखील तुम्हाला प्रश्न पडला असेल. तर हे टाळावं पण नेमकं करायचं काय? चला जाणून घेऊया. त्याआधी व्हिडिओला एक लाईक अवश्य करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील जरूर करा. 1. विष्णू पूजा. दररोज भगवान श्री हरी विष्णू यांची पूजा करा. मित्रांनो, अधिक महिना हा भगवान श्री हरी विष्णू यांना समर्पित आहे. त्यामुळे त्यांची पूजा करणे हे अत्यंत शुभ व पवित्र मानलं जातं. 2. मंत्र जप. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा. तसेच भगवान श्रीहरी विष्णूंच्या नामांचा म्हणजेच विष्णू सहस्त्रनामाचं पठण करावं. जर तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम वाचता येत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील विष्णू सहस्त्रनाम ऐकू शकता किंवा तुम्ही भगवद्गीतेचं पठण देखील करणं या अधिक मासामध्ये अत्यंत लाभदायक व पुण्याचं मानलं जातं. तसेच या अधिक मासात शक्य असेल तर एखाद्या पवित्र धार्मिक स्थळाला किंवा एखाद्या पवित्र तीर्थक्षेत्रांना भेट देणं, तसेच गंगा नदी सारख्या अन्य पवित्र नद्यामध्ये स्नान करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं. मित्रांनो, हा अधिक मास अतिशय पवित्र आणि शुभ महिना मानला जातो. त्यामुळे अधिक अधिक पुण्य संचय वाढवण्यासाठी व पुण्य कमावण्यासाठी तुम्ही हे शुभ कार्य किंवा हे शुभ पवित्र कार्य अधिक मासामध्ये आवर्जून नक्की करा. 3. दान आणि सेवा. या महिन्यामध्ये अन्नदान, वस्त्रदान, गरिबांना मदत अवश्य करा. 4. धार्मिक वाचन. गीता, रामायण याचं वाचन करा. तुम्हाला शक्य होईल तितक्या धार्मिक ग्रंथाचं पठण किंवा वाचन या अधिक महिन्यामध्ये आवर्जून नक्की करावे. तर यामुळे तुम्हाला पुण्याची प्राप्ती अवश्य होईल. 5. उपवास आणि व्रत करणे. अधिक मासामध्ये आपल्या श्रद्धेनुसार तुम्ही उपवास करू शकता, म्हणजेच अवश्य करा. कारण या महिन्यामध्ये केलेल्या उपवासाचं व्रताचं फळ हे आपल्याला दुपटीने मिळत असतं, म्हणजेच अक्षय पुण्य मिळत असतं. त्यामुळे तुम्हाला शक्य होईल तेवढे व्रत उपवास या अधिक मासामध्ये अवश्य करा. 4. पुरुषोत्तम मासात मी सांगितलेला हा खास अत्यंत प्रभावी उपाय मानला जातो आणि म्हणूनच अधिक मासामध्ये हा खास उपाय आवर्जून नक्की करा. तर तुम्ही म्हणाल की हे ठीक आहे पण करायचंय काय नेमकं? चला सांगते. अधिक महिना हा भगवान श्री हरी विष्णू यांना समर्पित आहे. त्यामुळे भगवान श्री हरी विष्णू व माता लक्ष्मी यांची कृपा प्राप्त करण्यासाठी दर गुरुवारी
भगवान श्रीहरी विष्णू यांना पिवळं फूल अर्पण करा आणि गरिबांना केळी दान करा. मित्रांनो, अधिक मासामध्ये हा उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी येते आणि घरात सकारात्मक ऊर्जा वाढीस लागते. तर अधिक मासामध्ये हा प्रभावी उपाय नक्की करा. तर मित्रांनो, अधिक मास हा केवळ एक महिना नसून तो आत्मशुद्धीचा काळ आहे. या महिन्यात चांगल्या सवयी लावा, चांगल्या गोष्टी करा आणि वाईट गोष्टीपासून दूर राहा. तर काय करावे, काय टाळावे हे तुम्हाला समजलं असेल व हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ कसा वाटला ते देखील मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा. मराठी रोहिणी किचन आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील जरूर करा व हा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत बहिणींसोबत जास्तीत जास्त शेअर देखील नक्की करा. चला तर मग परत भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये एखाद्या नवीन माहितीसह. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. मित्रांनो, बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल व तुम्ही एकही व्हिडिओ पाहायचा विसरणार नाहीत. श्री स्वामी समर्थ. जय श्रीकृष्ण. जय माता लक्ष्मी. जय श्री हरी विष्णू. धन्यवाद.